एका वेळेला एकाने इस्पितळामध्ये दाखल केलेले यांचं म्हणणं आहे की जबरदस्तीने घेऊन गेले. पोलीस म्हणतात की इस्पितळात नेण्याची गरज होती म्हणून. आज आम्ही खरं तर सोनम वांगचूक सरांना पाठिंबा द्यायला आलेलो. लँड झाल्या आम्हाला कळलं की त्यांची प्रकृती बिघडलीमुळे त्यांच्यामुळे त्यांना हॉस्पिटलला न्यायला लागलं. पण जसं आम्हाला व्हिडिओज दिसायला लागले की 4-5 लोक आली सिव्हिलमध्ये आणि त्यांनी सांगितलं की आम्ही डॉक्टर आहोत, चेकअप करायला आलो आहे. ते काहीतरी सफेद पडदा घेऊन आले, सगळ्या प्रोटेस्टच्या समोर तो पडदा ठेवला आणि त्यांना उचलून घेऊन गेले. त्याच्यामुळे हा आपल्या लोकशाहीसाठी खूप घातक दिवस आहे. ते कुठच्या परिस्थितीत पण जगतोय. एक माणूस, एवढा मोठा माणूस, एक सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, ज्यांनी विद्यार्थ्यांसाठी असेल, शेतकऱ्यांसाठी असेल, आपल्या सैन्यासाठी असेल, एवढे कामं करून ठेवली आहेत, त्यांना तुम्ही अशा प्रकारे एक तर 20 दिवस त्यांना उपोषणावर बसवलं. मला कळतच नाही की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे तर हो पाहिजे, डेफिनेटली पाहिजे. पण एका मिनिटासाठी राजीनामा बाजूला ठेवा. एक माणूस तुमच्या समोर 20 दिवस उपोषण करतोय, त्याला येऊन तुम्हाला भेटता पण नाहीत, एक कॉन्व्हर्सेशन पण नाही करतायत की तुमची चर्चा तर चालू करू. ही कुठची पद्धत आहे? ऐकायचंच नाही, पोलिसांना पाठवायचं. ही दडपशाही काय प्रकारची दडपशाही चालू आहे? आणि कशासाठी हे आंदोलन? नीटमुळे 20 मुलं-मुलींनी आत्महत्या केली आहे. त्याच्यासाठी सरकार जबाबदार नाही आहे. आपल्या इकडे अकाउंटेबिलिटी, कोणी आन्सरेबल नाही राहिलं. म्हणजे कुठच्या राज्यात जगतोय आपण, कुठच्या देशात जगतोय आपण? सर, त्यांनी म्हटलं, पोलिसांचं असं म्हणणं आहे की उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितलं होतं आणि त्या निर्देशांचं आम्ही पालन करत. अशा प्रकारे तुम्ही प्रोटेस्टर्सवर हात उचलताय, त्यांच्यावर धक्काबुक्की करताय. ठीक आहे. अरे छोड़ दो. एकच मिनिट ऐका ना, मी देतो मी सगळ्यांची उत्तर देतो. एकच मिनिट. एक मिनिट. मैं सिर्फ चाहता हूँ कि एक कोणतरी प्रश्न विचारा आणि मी त्याचं उत्तर. मला वाटते त्यांची पत्नी आता हॉस्पिटललाच आहे आणि ते पण प्रेस कॉन्फरन्स घेणार आहेत. त्याच्यामुळे लोकशाहीत सगळ्यांना बोलायचा अधिकार आहे आणि तुम्हाला ऐकावंच लागणार, कारण ह्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय. ज्यांनी तुम्हाला बसवलंय त्यांचंच तुम्ही ऐकणं बंद केलं आहे आता. त्याच्यामुळे खूप चुकीच्या दिशेने आपला देश चाललाय. पोलिसांचं जे म्हणणं आहे तुम्हाला पटतं का? एकच मिनिट, तुम्ही विचारलं. तुम्ही आता अभिजित सोबत बोलले, अभिजित सोबत नेमकं तुमचं काय बोलणं झालं? अभिजित काय म्हणाले तुम्हाला? मी त्यांना फक्त सकाळपासून काय झालेलं विचारून घेतलं. त्यांनी मला सांगितलं आणि मी वांगचूक सरांची काय प्रकृती आहे, कशी परिस्थिती काय आहे, तब्येत कशी आहे विचारलं फक्त. आमचं दोघांचंही म्हणणं हेच आहे की आता हे देशभर पेटलं पाहिजे. महाराष्ट्रात तुम्ही उद्याच्याला सायंकाळी दादरमध्ये आंदोलन करणार आहात. अभिजितने तुमचे आभार. राजसाहेबांनी खरं तर ट्विट करत त्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता आणि त्यानंतर आता उद्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही ते मला आता मुंबईला जाऊन राजसाहेबांबरोबर चर्चा करून कळेल. त्याच्यामुळे मला माहीत नव्हतं. मला माहीत होतं आंदोलन आहे, पण काय साहेब जाणार आहेत का नाही कुठच्या दिशेने मी आता चर्चा केल्यावर मला कळेल. अतिशय चुकीचं आहे, अतिशय चुकीचं. तुम्ही हायकोर्टाने तुम्हाला हे सांगितलंय का शिवीगाळ करा, मारामारी करा आणि म्हणा? हायकोर्टाने सरकारला सांगितलंय की त्यांच्या तब्येतीची काळजी घ्या. ते सोडून तुम्ही सगळं केलं. पार्लियामेंट पर्यंत मोर्चा अभी आता तुमचं सर मैं हिंदी इंग्लिश मिक्स. सो आई थिंक दिस इज द डार्केस्ट डे, वन ऑफ द डार्केस्ट डे इन द हिस्ट्री ऑफ इंडियन पॉलिटिक्स, बिकॉज वी आर सीइंग डेमोक्रेसी डाई इन फ्रंट ऑफ आवर आइज. ऐसा कभी नहीं होता था पहले. आज सुबह में जब लैंड हुआ तब मुझे पता चला कि सोनम वांगचूक सर उनकी तबीयत कुछ ख़राब हो गई है, तो उनको हॉस्पिटल ले जा चुके हैं. पर जैसे जैसे मेरे सामने वीडियोस आते गए, मैंने देखा कि कुछ सिविल में 4-5 लोग आए. उन्होंने खुद को डॉक्टर्स बोला, जो एक्चुअली पुलिस थे. उन्होंने पर्दा लगाया प्रोटेस्टर्स के सामने एंड दे पिक्ड हिम अप एंड लेफ्ट विद हिम. I think I saw some. I think his wife has also tweeted कि मुझसे उनके वाइफ को पूछे बगैर
या जो डॉक्टर्स ट्रीटमेंट कर रहे थे उनको पूछे बगैर उनकी कोई भी ट्रीटमेंट चालू नहीं करनी चाहिए, क्योंकि उनके डॉक्टर्स को एक्चुअली पता है कि उनकी तबीयत कैसी है। सो मुझे लगता है कि और 20 दिन से इतना बड़ा साइंटिस्ट, इतना बड़ा एजुकेशनर आपके सामने खड़ा है, एंड द गवर्नमेंट इज नॉट पेइंग अटेंशन। So this is one of the darkest days in the history of Indian politics, I would say. संसद में एक साथ ये बात आप लोग उठाएंगे कि किस तरीके से Sorry? संसद में इस क्षेत्र में मानसून सेशन शुरू होने जा रहा है, तो छात्र जो जंतर मंतर में 21 दिन से भूखे बैठे हुए हैं उनके साथ ऐसा बर्ताव किया जा रहा है दिल्ली पुलिस की तरफ से, तो क्या ये मुद्दा सबसे अहम मुद्दा नहीं, मुझे सिर्फ यही मुद्दा इम्पोर्टेंट लगता है कि हमारी डेमोक्रेसी हमारे आंखों के सामने मर रही है, सरकार सुन नहीं रही है, जिन लोगों ने उन्हें वहाँ बिठाया है उनकी बात ही नहीं सुन रहे वो लोग। तो मुझे बहुत ही मतलब दिस इज वेरी फ्राइटनिंग फॉर आवर कंट्री। पुलिस प्रशासन ये कह रहा है कि दिल्ली हाई कोर्ट के ऑर्डर के बाद हम लोगों को दिल्ली हाई कोर्ट की ऑर्डर आपको ये थी कि गालियाँ दो, मारपीट करो और फिर लेके जाओ, ये ऑर्डर थी। इसलिए मुझे लगता है कि 20 दिन में मुझे एक कोई अगर सरकार से इनके साथ आता और कॉन्वर्सेशन कर लेता तो भूख हड़ताल तोड़ते भी, वो हंगर स्ट्राइक तोड़ते भी। धर्मेंद्र प्रधान का राजीनामा रेजिग्नेशन चाहिए तो डेफिनेटली चाहिए, पर कॉन्वर्सेशन करने के लिए कोई तो आए केंद्र सरकार से। सर 20 तारीख को जो मार्च है उसमें क्या आप भी शामिल होंगे? 20 तारीख को वो मुझे मार्च अभी में- घर जाके मैं साहब से बात करूंगा। मुझे लगता है मैंने अभिजीत से भी यही बात की कि ये अभी देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए, बिकॉज एज आई सेड दिस इज अ कंट्री वाइड प्रोटेस्ट। देश में लोगों की जाने गई है, देश में लोगों ने आत्महत्या की है, बच्चों ने, तो देश में ऐसे प्रोटेस्ट चालू होने चाहिए। थैंक यू।